रुईगावच्या हद्दीतील गट क्रमांक 857 आणि गट क्रमांक 858 मध्ये कुमार खूळ, जीवनधर खूळ, महावीर खूळ, राजेंद्र खूळ यांची शेती आहे. 2 दिवसांपासून 11 बैलगाड्यांच्या मदतीनं त्यांच्या शेतातील ऊसतोडणी सुरू आहे. आज गुरुवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमाराला अचानक ऊसाच्या फडाला आग लागल्याचं ऊसतोडणी मजुरांच्या लक्षात आलं. मजुरांनी त्यांची बैल तात्काळ फडातून बाहेर काढली. आगीची माहिती समजताच आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी एकत्र येत आगीचा फैलाव रोखण्यासह आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नात 6 बैलगाड्या आगीपासून वाचवण्यात यश आलं, पण 5 एकर क्षेत्रातील ऊस आणि 5 बैलगाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. या आगीमुळे शेतकऱ्यांचं सुमारे 3 लाख रुपयांचं तर ऊस तोडणी मजुरांच्या बैलगाड्यांचं सुमारे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. यामध्ये सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मंडल अधिकारी जानकी मिराशी, तलाठी पूजा सावंत, पोलीस पाटील नितीश तराळ यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केलाय.